हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आपण चाललेलो आहोत पुणे टू बँगलोर. थोड्याच वेळात प्लेन लँड होईल. हा जो व्ह्यू आहे तो रात्री 3-3:30 4च्या दरम्यानचा असावा साधारण. हो, रात्री मला आता एक्झॅक्ट टाईम नाही सांगता येणार, पण इथून नंतर आमची पुढची कनेक्टिंग फ्लाईट आहे जी सकाळी 8 की 9 वाजता काहीतरी आहे आणि आम्हाला काहीतरी 3 ते 4 तासाचं वेटिंग आहे असं आम्हाला वाटलं होतं. पण जसंही आम्ही एअरपोर्टला पोहोचलो तसं आम्हाला कळालं की ती फ्लाईट पण डिले झाली होती आणि आम्हाला खूप वेळ बेंगलोर एअरपोर्टवरती टाईम स्पेंड करावा लागला. एअरपोर्ट छान होतं पण झोप झाले नसल्यामुळे आम्ही फार थकलो होतो. बघा नाईट व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे आणि आता आपण लँड होतो आहे आणि हे आहे बँगलोर एअरपोर्ट. खरंच खूप सुंदर आहे आणि तिथे तो त्यांचं जे साऊथचे जे स्पेशालिटी आहे किंवा ज्याच्याने साऊथ ओळखलं जातं असं एलिफंट आणि त्यांचं जे ग्रीनरी आहे ते या एअरपोर्टवरती त्यांनी प्रेझेंट केलेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं. खूप साऱ्या लाईट आणि खूप मस्त एअरपोर्ट होतं. मला खूप आवडलं होतं. पण प्रॉब्लेम म्हणजे एअरपोर्ट खूप छान आहे पण सिस्टीम मला थोडीशी सर्विस छान नाही वाटली. कारण जे हेल्प मी होते आमचं ॲक्च्युली मी तुम्हाला जसं सांगितलं की आमची फ्लाईट डिले झाली होती. सो आम्हाला खूप वेळ इथं टाईम स्पेंड करायचा होता. तर थांबायचं कुठे हा प्रश्न होता. तर आम्ही जे रेस्ट रूम असतात तिथे पण आम्ही इन्क्वायरी केली, पण हेल्प मीच्या प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे फिरावं लागलं एअरपोर्टवर. मुळातच एअरपोर्ट खूप मोठं होतं आणि मग 10 वेळा इथून तिथं असं करण्यामध्ये आम्ही खूप थकलो होतो आणि फायनली मग आम्ही डिसाईड केलं की डिपार्चरला जाऊया म्हणून. मग मी डिपार्चरला जाण्यासाठी निघालो होतो. हे ॲक्च्युली अरायवल आहे. आम्ही इथं येऊन जिथे लगेज कलेक्ट करतात तिथं थोडा वेळ थांबलो होतो कारण एअरपोर्ट आमच्यासाठी नवीन होतं. तर काय करायचं हा प्रश्न होता. तर आम्ही तिथे बसून विचार करत होतो की आता काय करूयात. सो हेल्प मीनी आम्हाला काही व्यवस्थित गाईड नाही केलं. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन की जर का हे बघा खूप सुंदर एअरपोर्ट आहे, खूप छान लाईट्स वगैरे खूप सुंदर आहे. हे डिपार्चर आहे. आम्ही एक चूक केली की आम्ही डिपार्चरमध्ये गेलो पण डिपार्चरमधून आम्ही चेक इन नाही केलं. म्हणजे चेक इन करायला हवं होतं. ती एक मिस्टेक झाली कारण आम्हाला असं वाटलं की आतमध्ये काही ऑप्शन असेल नसेल माहीत नाही आणि तिथे आम्हाला थोडंसं असं पण सांगण्यात आलं की हे बघा खूप सुंदर एअरपोर्ट यार. बघा खूप छान त्यांनी असं बेल टाईप असं हे केलेलं होतं आणि त्याला डेकोरेट केलं होतं. ग्रीनरी केली होती सगळी वरती अशी. खूप छान वाटत होतं. मस्त बघा खूप छान एअरपोर्ट आहे. मग त्यांनी आम्हाला थोडंसं घाबरवलं होतं की तुम्ही चेक इन झालात तर तुम्हाला आतमध्ये काही ऑप्शन परत बाहेर येण्यासाठी ऑप्शन एकदा चेक इन झालं की चेक इनच असं. तर त्याच्यामुळे आम्ही मग इथंच वेट करत राहिलो. ॲक्च्युली आज जाऊन बघायला हवं होतं जे की आम्ही नाही केलं. आम्ही इथेच टाईम स्पेंड केला. सानिसा फक्त प्रॉपर झोपली. अदरवाईज आम्ही दोघे थोडे मी जागी किंवा दोघेही जागं असं आमचा वेळ निघून गेला कसा तरी. आणि फायनली बघा आम्ही आता चेक इन व्हायला चाललेलो आहोत. म्हणजे चेक इन झालं आणि चेक इन झाल्यानंतर आम्हाला असं झालं की यार रात्रीच चेक इन झालं असतं तर बरं झालं असतं. कारण आतमध्ये इतके ऑप्शन आहेत. बसण्यासाठी सोफे होते जिथे सानिसा प्रॉपर झोपली असती. आम्ही दोघेही थोडं झोपलो असतो आणि बसण्यासाठी व्यवस्थित सोय होती असं कुठेतरी. हे बघा हे असं काइंड ऑफ बसण्यासाठी होतं तिथे. तर तसं न मिळता आम्हाला आतमध्ये छान ऑप्शन अवेलेबल झाले असते. प्लस रेस्टॉरंट होते. बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या आम्ही चेक इन झाल्यावर आम्हाला समजलं आणि असं झालं की यार रात्री जर हे केलं असतं तर बरं झालं असतं. सगळ्यांनाच कम्फर्टेबल झालं असतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही जर बँगलोर एअरपोर्टला जाणार असाल आणि तुमचं हॉल्ट जर असेल आणि तुमची फ्लाईट जर डिले झाली तर तुम्ही प्लीज चेक इन व्हा. तिथे आतमध्ये खूप सारे सोफे ज्याच्यावर तुम्ही रेस्ट करू शकता किंवा एक प्रॉपर वेनी बसू तरी शकता ॲटलिस्ट. नाहीतर चेअरवर किंवा अशा काही ठिकाणी बसल्यावरती खूप त्रास होतो खूप वेळ बसल्यावरती. तर मग आम्ही इथे आता
थोडंसं आता हा एअरपोर्ट मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना खूप मोठं होतं, त्याच्यामुळे चालणं खूप पॉसिबल नव्हतं. सो आम्ही बग्गी केली होती आणि बग्गी करून नंतर आम्ही थोडा वेळ ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. ब्रेकफास्ट वगैरे केला आणि इथेच आम्ही हे जे डिपार्चरचं जो एरिया आहे इथेच आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला, कारण तिथे खूप सारे रेस्टॉरंट होते. सो तिथे ब्रेकफास्ट वगैरे केला आणि नंतर मग आम्ही फ्लाईटसाठी निघालो होतो. इथे बघा खाण्यासाठी मस्ती वगैरे चालू आहे. इथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि साऊथमध्ये गेलो आणि इडली आणि डोसा नाही खाल्ला तर मग काय केलं. सो आम्ही तिथली स्पेशल इडली आणि डोसा मागवला होता. पण एअरपोर्टला खरंच गोष्टी खूप महाग असतात. अराऊंड 350-400चा डोसा होता फक्त. आता याच्यावर तुम्ही जेवढे डिश मागवणार तेवढं बिल होतच जाणार. एनिवेज ठीक आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. पण काही ऑप्शनही नव्हता, कारण मग एअरपोर्ट एक तर आपल्याला नवीन सिटी असते, माहिती नसतं. सो म्हणजे बाय हुक ते घ्यावंच लागणार होतं. सो आम्ही घेतलं आणि ब्रेकफास्ट वगैरे केला तिथेच आणि नंतर मग आमच्या नेक्स्ट फ्लाईटसाठी आम्ही निघालो. जी की होती आमची नेक्स्ट फ्लाईट आहे बँगलोर टू कोची. येस, बँगलोर टू कोची. आणि आम्ही निघालेलो आहोत केरलाला. तर आम्ही हे बघा इथे बस येऊन थांबलेली आहे आणि इथून आम्ही निघालो आहे केरळसाठी. केरळ नाही म्हणता ना ॲक्च्युली, आधी आम्ही कोचीला उतरलो आणि मग तिथून आम्ही बाय कार तिथून आम्ही बाय कार केरलासाठी गेलो होतो. चला टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये केरला दाखवणार आहे. चला बाय.